नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता स्वानंदी जेव्हा आता ही त्या गुरुजींनी सांगितलेलं आता तिने जो आजींना किडनॅपरमधून सुटण्यासाठी जो नवस केलेला असतो आणि ते नवस पूर्णसाठी करण्यासाठी ते आता कोल्हापूरच्या देवीला जायला निघलेली आहे. तिचा तो नवस तिला पूर्ण करायचा असतो म्हणून ती आता समरला म्हणते की राजवाडे, मला आता आजींसाठी मी जो नवस केला होता तो पूर्ण करायचा आहे, कारण आजी आता सुखरूप घरी आल्यात आणि तो नवस फेडण्यासाठी मला जायचं आहे. तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे स्वानंदी मॅडम, आपण जोडीने जाऊयात. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे, मी तोपर्यंत तयारी करते आणि सगळं काही आता दर्शनाचं काय सामान आहे आजींना विचारून सगळं काही सामान घेते. तेव्हा समर आणि स्वानंदी इतके खुश असतात कारण त्या दोघांमध्ये आता जे काही हे वातावरण आहे, दोघांमध्ये जे काही वागण्याचं, एकमेकांना सांभाळून घेण्याचं, एकमेकांना सपोर्ट करण्याचं एक प्रेमाची झुळूक त्यांच्यामध्ये जी निर्माण झालेली आहे, म्हणून आता समर स्वानंदीच्या खूप प्रेमामध्ये आहे. स्वानंदी आणि समर इतके खुश असतात आणि लगेच आता जाण्याची पूर्ण तयारी ती करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता आजी सगळी काही तयारी मात्र आता समरला सांगते आणि सगळेजण मात्र आता खुश होत जायलाच निघतात. आजी म्हणते की अरे समर, अरे मला तुला सांगायचं होतं, कारण अरे तुझा वाढदिवस होता आणि तुझा वाढदिवस आता लवकरच आलेला आहे आणि वाढदिवसाची तयारी करायला नको का? तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, या वर्षीचा जो काही वाढदिवस आहे तर तो म्हणजे दणक्यात साजरा आपल्याला तर करायचा आहेच आणि ते पण आता लवकरात लवकर. आता ह्यावेळेस राजवाड्यांनी वाढदिवस जर आता साजरा केला नाही तर मात्र आता मी आहे ना, कसा ते वाढदिवस साजरा करत नाही ती मी पाहते. मात्र आता स्वानंदीला आता जे काही मागितलेलं आहे तर स्वानंदीने प्रॉमिस केलेलं असतं की आजी किती काही झालं तरी राजवाडे यावर्षी वाढदिवस साजरा करतील म्हणजे करतीलच, म्हणून आता आजीला फार आनंद झालेला असतो. म्हणून मात्र आता स्वानंदी आणि समर अगदी जायला निघलेले आहेत. परंतु मलिकाला असं वाटतं आता मात्र आपण काहीतरी आता यांच्यामध्ये खोडा घालायचा, जेणेकरून हे पोचू शकणार नाही आणि पोचू शकणार नाही तर आता हे सगळं काही यांना पोचूनच द्यायचं नाही आणि नवस तर पूर्ण करूनच द्यायचं नाही, असा प्लॅनचा आता एक भाग असतो. पण त्यानंतर मलिकाला आता काय करावं म्हणून डोक्यात तिचे प्लॅन सुरू असतात. परंतु आता स्वानंदी आता मलिकाला धमकावते, जर मात्र आजीला आम्हाला येईपर्यंत जर काही झाले आणि आजी शेवटी आता आमची जबाबदारी आहे, आजीला जर आता एक केसाला जरी धक्का लागला, आजीचा कोणीतरी आता काही जरी प्रयत्न तिला त्रास देण्याचा केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, म्हणून मात्र आता स्वानंदी ही धमकावून गेलेली असते. मलिकाला फारच राग येतो. मलिका आता लगेच रागाने म्हणते की ही स्वतःला समजतेस काय, हिचा माज मी कसा उतरवेल हे मात्र हिला माहिती नसेल. किती काही झालं तरी हिचा माज मात्र मी उतरवणार आहेच. शेवटी किती काही झालं तरी आता असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून हिचा माजच मला उतरावा लागेल, म्हणून तिने आता ठरवलेलं असतं. त्यानंतर स्वानंदी आणि समर हे पूर्ण तयारीने जायला निघलेले आहेत. आजीला काळजी घे, आम्ही लवकरात लवकर येतो असे म्हणतात आणि आता आजी त्यांना बाय बाय वगैरे करते आणि आता दोघेही निघून जातात. तेथे गेल्यानंतर आता स्वानंदी देवी आईचं दर्शन वगैरे घेते. दर्शन वगैरे घेऊन मात्र आता सगळं काही छान होत असतं. दोघेही छान गप्पा वगैरे करतात आणि तेव्हा आता स्वानंदी मात्र आता समरला विचारत असते की राजवाडे, तुम्ही तुमचा वाढदिवस का साजरा करत नाही? पण या दिवशी आता ह्यावेळेस मात्र हा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा आहे म्हणजे आहेच, कारण आता खूप काही दिवस झालेले. तुम्ही फक्त तुमचा वेळ फक्त कुटुंबाला देतात, कुटुंबाची काळजी घेतात, कुटुंबाचा आनंद तुम्ही जपतात, पण स्वतःचा आनंद कधी तुम्ही घेणार आहात? मी आहे ना आता तुमच्या आयुष्यामध्ये, आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आता हा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे करायचाच. तेव्हा समर म्हणतो की नाही स्वानंदी मॅडम, माझे आई वडील ह्या दिवशी मला सोडून गेलेत, त्यामुळे खरंच मी असं कधीही माझा वाढदिवस साजरा करू शकत नाही, कारण त्या दिवशी हे सर्व घडलेलं आहे आणि तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस आहे. त्यामुळे मी आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे की कधीही वाढदिवस साजरा करायचा नाही. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, आता मी तुम्हाला सांगते, मी तुमचा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणारच, ती आता माझी जबाबदारी आहे. त्यानंतर मात्र आता देवी आईचे दर्शन वगैरे घेऊन दोघंही छान आता गप्पा वगैरे करत असतात आणि तेवढ्यात तेथे मात्र आता एकसी म्हातारी म्हणजे थोडीशी वयस्कर बाई आहे, ते धापा टाकत आलेली असते. काही गुंड तिच्या मागे लागलेले असतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणते की अहो काय झालं आजी, तुम्ही काय इतक्या घाबरलेले आहात? तेव्हा ती म्हातारी म्हणते की अगं बघ ना पोरी, अगं माझ्या मागे गुंड लागलेले आहेत, माझ्याकडे काही नसूनसुद्धा ते मला त्रास देतात,
तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही घाबरू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, आता बघते मी कोण काय करत आहे. म्हणून स्वानंदी आता त्यांना पाणी वगैरे प्यायला देते. तर समोर म्हणतो की थांबा, ते गुंड कोण आहेत मी बघून येतो, तोपर्यंत तुम्ही आजीला शांत वगैरे करा, त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी द्या. म्हणून मात्र आता घाईने स्वानंदी पाणी वगैरे प्यायला देते. आजीनं म्हणते की आजी शांत व्हा, काही काळजी करू नका. तर समोर म्हणतो की हे बघ आता गुंड गेलेले आहेत, ते गुंड घाबरूनच पळालेत. मात्र आता ह्या आजींना येथे सोडायला नको, आजींना आपल्याबरोबर घे, आपण कुठेतरी त्यांना अनाथ आश्रमामध्ये सोडूयात, कारण आजींची अवस्था बिकट आहे. आणि समोर मात्र आता त्या आजींकडे पाहत असतो, परंतु केस वगैरे पांढरे झालेले असतात आणि पूर्णपणे आपल्या आईचा अवतार बदललेला आहे, म्हणून तो चेहरा काही समोरला आठवत नसतो. समोर आता लहानच असतो आणि लहानपणी त्याची आई आणि त्याचे वडील त्याला सोडून गेलेले आहेत. त्यानंतर मात्र आता स्वानंदी म्हणते की हो ना, आता जे काही आपण आश्रमामध्ये गेलो होतो तेथे मात्र मी आईंना सोडून येते, कारण आता आपल्या प्रमिला ताई आहे, तर ते त्यांची खास काळजी घेतील, त्यांना काय हवं काय नको सगळं काही बघतील, आपल्या घरच्यांसारखं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण यांना तेथेच ठेवूयात. तेव्हा त्या आजी घाबरतात. त्या आजी म्हणतात की नको अगं पोरी, ते गुंड तेथे येतील आणि मला खरंच म्हणजे मारतील. तर स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, हे आमचंच घर आहे, अगदी घरातल्यासारखं आहे, येथे तुम्हाला कोणीच काही करणार नाही, तुम्ही काही कुणाला घाबरू नका, आम्ही आहोत ना. म्हणून स्वानंदी आता त्यांना आधार देत असते. आणि शेवटी प्रमिलाताईंच्या जबाबदारीवर आणि सगळ्या आपल्या बाबांच्या जबाबदारीवर मात्र आता स्वानंदी त्या आजींना तेथे सोडते. त्यानंतर आता घरी आल्यानंतर सगळेजण आता बघतात स्वानंदी आणि समोर घरी आलेले आहेत, म्हणून आजी खूप खुश होते. आणि आता आजी म्हणते की अगं स्वानंदी बघ ना, अगं पुण्यतिथीसुद्धा आलेली आहेत समरच्या आई आणि बाबांची, आणि आता आपल्याला वाढदिवससुद्धा साजरा करण्याचं ठरलेलं आहे, पण समरला काही कळायला नको. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो आजी, लवकरात लवकर मात्र आपल्याला सगळं करायचं आहे. आता एकतर आज मी फार दमलेले आहेत, मी आता एका आजींना आश्रमात सोडून आले, कारण त्या आजी मला तिथे कोल्हापूरमध्ये सापडल्या होत्या, त्यांच्या मागे काही गुंड वगैरे लागले होते. मग एक काम करा आजी, मला काहीतरी असा फोटो वगैरे द्या ना, कारण ह्या वाढदिवसाच्या दिवशी राजवाड्यांना मात्र मला ते गिफ्ट द्यायचं आहे, फोटो फ्रेम वगैरे करून, आणि कायम ते ज्यांच्यासोबत आहे असं दाखवायचं आहे, जेणेकरून आता राजवाड्यांना काही वाईट वाटणार नाही. त्यांच्या वाढदिवसाला मात्र असं काहीतरी घडलं होतं याची आठवण नाही येणार, म्हणून मात्र आज ते गिफ्ट मला त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला समोरच्या राजवाड्यांच्या आई वडिलांचा फोटो द्या, बाबा आणि आईंचा. तेव्हा आता आजी म्हणते की ठीक आहे स्वानंदी, खरंच तू किती करतेस ग, समरसाठी माझ्या समरला अशीच बायको हवी होती आणि शेवटी तशीच बायको मिळाली, अगदी माझ्या मनातील सारखी. म्हणून मात्र आता जेव्हा तो फोटो आजी स्वानंदीला देतात, आजी आता स्वानंदीला फोटो देऊन म्हणतात की अगं बघ ना, त्यांना धूळ बसलेली आहे, जरा साफ करून घे. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं व्यवस्थित करते. आणि स्वानंदी जेव्हा त्या फोटोतील बाईला पाहते, त्या आईला समोरच्या, तेव्हा स्वानंदीला धक्का बसलेला असतो. स्वानंदीच्या आईला बघून आजीला ती लगेच विचारते की आजी मला एक गोष्ट सांगा, कारण ह्या समोरच्या आया म्हणजे राजवाड्यांच्या आईच आहेत का. आता आजी म्हणते की अगं स्वानंदी तू असं का विचारते, की अगं ती समोरची आईच आहे, खूप गुणी होती का माझी सून, ह्या मलिकासारखी नव्हती. म्हणून मात्र आता स्वानंदीला धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते की आता हा फोटो आणि आपण आश्रमात सोडलेल्या बाईचा चेहरा एकदम सारखा मिळता जुळता आहे, नक्की काहीतरी कनेक्शन आहे. आणि त्या बाईंना सुद्धा आपण विचारलं नाही की त्या कुठे राहतात, काय करतात, पण नक्की त्या असं भटकत असतील, म्हणजे नक्कीच त्यांना कोणी घरदार वगैरे नसेल. मला काही झालं तरी आता त्यांच्याकडे जायला हवं आणि त्यांना हा फोटो दाखवायला हवा, आणि जर मी त्यांना हा फोटो दाखवला तर त्यांना काहीतरी आठवेल आणि नक्कीच आता त्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून स्वानंदी आजीकडून तो फोटो घेते आणि आजी मी हा फोटो तयार करून घेऊन येते असे बोलून ती डायरेक्ट आता आश्रमामध्ये येते. आणि तेथे आल्यानंतर प्रमिलाताईंना विचारते की त्या आजी त्या दिवशी मी सोडलं होतं त्या कुठे आहेत. त्यावरती आता प्रमिलाताई म्हणतात की ओ आहे ना तिकडे, त्यांना आता आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, सगळं काही व्यवस्थित केलं आणि आता त्या बऱ्या आहेत. तेव्हा लगेच धावतच स्वानंदी तेथे येते. तेथे आल्यानंतर आता स्वानंदी पाहत असते, कारण त्या आता जे काही बघत आहे तर ते सारख्या बघतच आहे, कारण त्यांना तो परिसर मात्र काहीतरी आता ओळखीचा वाटत असतो, कारण आता ते इकडे राहत असते म्हणून त्या अनाथ आश्रम त्यांना काहीतरी ओळखीचा वाटत असतो. स्वानंदी घाईने त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की आई आई असं म्हटल्यानंतर आता ती बाई आहे ती मागे म्हणून बघते, म्हणजे समोरची आई आता म्हणते की कोण आहेस ग बाळा.
तेव्हा आता स्वानंदी म्हणते की मला विसरलात का, त्या दिवशी मी तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये आणून सोडलं. तर आता त्या त्या आई म्हणतात की नाही ग बाळा, मी तुला कसं विसरेल, तू मला गुंडांच्या ताब्यातून वाचवलं, इथे इतक्या छान ठिकाणी मला आणून सोडलं, मला इथे खरंच फार आवडतं, खरंच फार छान आहे हे सगळं. म्हणून मात्र आता स्वानंदी आणि त्या दोघी एकमेकांवर गप्पा करत आहे. स्वानंदी मुद्दाम आता त्यांच्याकडून सगळी ओळख काढण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता त्या आईंना काही आठवत नसतं. स्वानंदी आता म्हणते की हा फोटो तुमच्या ओळखीचा आहेत का, हा फोटोमधील व्यक्ती. तेव्हा आता त्या आई त्या फोटो पाहतात तर त्यांना धक्का बसतो, डोळ्यातून पाणी वगैरे येतं की हे तर आता माझ्या समरचे वडील आहेत. आता समरचे वडील आहे म्हटल्यानंतर आता ह्या बाईंना सगळं आठवतं, तरीसुद्धा मात्र त्या वेडेसारखं का करत असतील. त्यांना सगळं काही विचारपूस करते की तुमचं नक्की काय झालं होतं, तुम्ही स्वतःच्या कुटुंबापासून असं वेगळ्या का आहेत. तेव्हा समरची आई सगळं काही सांगते, स्वानंदीला आत्तापर्यंतचा सगळा भूतकाळ सांगते आणि म्हणते की हे बघा मुली, तू माझी इतकी विचारपूस का करतेस ग, नक्की तुझं आणि माझं नातं काय आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा आई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या समरची बायको आहे, माझा समर कुठे आहे. आता त्या बाईला इतका आनंद होतो, ती घाईघाईने विचारते की माझा समर आणि माझ्या समरची तू बायको आहेस, म्हणजे माझा समर आहे. तरी तिला इतका आनंद झालेला असतो, तिला काय करावं तेच काही कळत नसतं आणि ती म्हणते की कुठे आहे माझा समर, तू माझ्याशी नक्की खोटं बोलते ना. स्वानंदी म्हणते की नाही, मी तुम्हाला घ्यायलाच येथे आलेले आहे, कारण आता तुमच्या समोरचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी तुमचा अपघात झाला होता. तेव्हा त्या बाईला सगळं आठवतं. ती बाई आता माझा समर करत असते आणि शेवटी आता मात्र समर आणि तिची गाठभेट करून देण्याचं मात्र स्वानंदीने ठरवलेलं असतं. ती स्वानंदी आता तिची खूप काळजी घेते, तिला काय हवं काय नको सगळं काही स्वतः बघत असते आणि काही कामानिमित्त आता जेव्हा आता समर बाहेर गेलेला असतो पण तो सुद्धा घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा तो बघतो तर काय, आता त्याला एक धक्काच बसलेला असतो, कारण आपली आई आणि आपल्या आता वाढदिवसाच्या दिवशीच पुन्हा आपल्याला भेटली, ही नक्की आपली आईच असेल ना, म्हणून तो आता विचार करत असतो. त्यानंतर मात्र आता आईला बघून मात्र त्याला आनंद तर झालेलाच असतो आणि सीलासुद्धा बघून समरला आनंद झालेला असतो. तेव्हा स्वानंदीने मात्र समरच्या वाढदिवसाच्या दिवशी इतकं छान मात्र एक आता हे दिलेलं असतं समरला सरप्राईज, ते म्हणजे आपली आई, आपल्या आईचं असं दिलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र आता समर खूप खुश आहे आणि तो स्वानंदी मॅडमचे आता आभार मानतो, कारण माझी आई तुम्ही मला भेटवली, खरंच आता म्हणजे तुम्हाला खरंच माझ्याबद्दल किती प्रेम आहे, तुम्ही किती माझा विचार करतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की आज मात्र तुमची आई तुम्हाला भेटली, आपण आजचा हा वाढदिवस आहे तो थाटामाटात आणि धुमधडाक्यात साजरा करायचा. समोर म्हणतो की नक्कीच, आणि आता सगळेजण तयारीला लागतात, आईला सगळं काही छान तयार केलं जातं. स्वानंदीच्या आता इतकं छान तिला वाटत असतं पण मलिकाचा जळफाट होत असतो. मलिकाला असं वाटतं की आता काय करावं, ही स्वानंदी जे नाही ते उपद्रव करते, कारण आत्तापर्यंत मी या घरातील माणसं दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ही स्वानंदी मात्र प्रत्येक माणसाला आता जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता मलिकाचा खूपच जळफाट असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.